लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे 1,500 रुपये यांचे वितरण संपल्यानंतर आम्हाला अजूनही पैसे का आले नाहीत? आम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झाले होते. आम्हाला मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे 3,000 का आले नाहीत? आम्ही याची चौकशी कुठे करू? आम्हाला कसे समजणार? आम्ही अटी आणि निकषांपासून अपात्र झालोय हे आम्हाला कसे समजणार की या योजनेचे वितरण पुढे सुरूच राहणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यात आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे अजूनही अनेक महिलांना पैसे येणे बाकी आहेत. वितरण थांबलेले नाही. वितरण सरकारला परत पुढे चालू ठेवावे लागेल. आज पैसे येऊ शकतात, परंतु आज रविवार आहे आणि लक्षात घ्या, रविवारी डीबीटीची नवीन प्रक्रिया. आता काय झालं की ज्या महिलांना पैसे 3,000 रुपये यायचे होते त्यांना 3,000 आले आहेत. 12 तारखेला ज्यांना पैसे आले त्यांना 13ला सुद्धा आले. ज्यांना 14 तारखेला पैसे आले त्यांना 15 आणि 16 या 2 दिवसांमध्ये पैसा जमा झाले. मग आता ज्या महिला बाकी आहेत त्यांना परत वितरणाची प्रक्रिया सरकारला पुन्हा सुरू करावी लागणार आहे. म्हणून कदाचित त्यांना जे वितरण होणार आहे ते वितरण उद्यापासून सोमवारी होऊ शकते. परंतु उद्यापासून वितरण परत करावे लागेल, कारण असंख्य महिला अशा आहेत, लाखो महिला अशा आहेत की ज्या अटी आणि निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांनी त्यांची ई-KYC देखील योग्य पद्धतीने केली आहे, परंतु तरी देखील त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. म्हणूनच हे वितरण लगेच थांबवणे एवढं शक्य नाही. आता हे वितरण एवढं लांबतंय का किंवा पैसे यायला उशीर का होतोय असे देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडले आहेत. लाडकी बहीण ही योजना आता नवीन लेख शीर्षकाखाली काम करते. आता लाडकी बहीण योजनेमध्ये GR येत नाहीत, डायरेक्ट वितरण पार पडते. कारण आता काय आहे की समजा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला ज्या विभागातील असेल ती आदिवासी विभागात असेल तर आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग आहे, जनरल विभाग आहे, तर त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला 10 तारखेच्या आत निधी द्यायचा आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया करायची आणि महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करायचे. ही एक नवीन लेख शीर्षक खाली ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरचा जमा होणारा पहिला हप्ता आणि त्याचसोबत 2 हप्ते एकत्रित अशा कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबत आहे. त्यामुळे महिलांनो घाबरून जाऊ नका. आता देखील म्हणजेच की या आठवड्यामध्ये देखील सुरुवातीचे 1-2 दिवस वितरण प्रक्रिया सरकारला पार पाडावी लागेल, जेणेकरून सर्वच्या सर्व महिलांना पैसे जमा होतील. कारण लाखो महिला अशा आहेत की ज्यांना योजनेचे पैसे आले नाहीत. ज्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व पैसे जमा झालेत त्यांनी त्यांची ई-KYC देखील योग्य केलेली आहे आणि तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत. त्यामुळे वितरण लगेच थांबणार नाही. वितरण अजूनही अशाच पद्धतीने पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त काय करा, तुम्ही तुमचे आधार आणि बँक लिंक आहे का चेक करा. आधार बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे का हे तपासा. ॲक्टिव्ह असल्यास तुमचे पैसे नक्की जमा होणार. काळजी करण्याची आवश्यकता नाही. लगेच घाबरून जाऊ नका. सोमवार मंगळवारपर्यंत अजून यामध्ये अनेक स्पष्टता आपल्या समोर येणार आहे. अशाच लाडकी बहीण योजनेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.